नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक अत्यंत महत्त्वाची घडामोड समजतीये. दिल्ली पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहे. दिल्लीमध्ये स्फोटाचा कट उधळून लावलेला आहे. महाराष्ट्र एटीएस आणि दिल्ली स्पेशल सेलकडून मुंबईमध्ये धडक कारवाई केली गेली. कुर्ला आणि ठाण्यातील खडवलीमध्ये संयुक्त कारवाई करण्यात आलेली आहे. दिल्लीमध्ये स्फोटाचा कट होता. महाराष्ट्र एटीएस आणि दिल्ली पोलिसांनी तो उधळला. खेळण्याच्या कारने दिल्लीमध्ये स्फोट करण्याचा कट रचला गेला होता. कामरान उर्फ सोनू उर्फ मोजे आणि इम्रानला ताब्यात घेण्यात आले. या पकडल्या गेलेल्या आरोपींचं जैश ए मोहम्मदने ब्रेनवॉश केल्याचा संशय सुद्धा आहे. प्रतिनिधी जय पवार यांच्याकडून अधिक तपशील घेऊयात. जय, नक्कीच आपण पाहायला गेलं तर दिल्लीतील दहशतवाद्यांच्या निशाण्यावरती आता महाराष्ट्र एटीएस आणि दिल्ली स्पेशल सेलची एक महत्वपूर्ण कारवाई जी आहे ती या ठिकाणी झाल्याची पाहायला मिळते. खरं तर मुंबईत ही धडक कारवाई जी आहे ती केलेली आहे. कुर्ला आणि ठाण्यातील खडवलीमध्ये संयुक्त कारवाई जी आहे ती केल्याचं आपल्याला समोर आलं आहे. दिल्लीतील स्फोटाचा कट जो आहे तो महाराष्ट्र एटीएस आणि दिल्ली पोलिसांना जो समजला आणि यानंतर जरी संपूर्ण कारवाई जी केल्याचं पाहायला मिळते. खरं तर खेळण्याच्या कारने दिल्ली जो आहे तो स्फोट करण्याचा प्रयत्न हा जो त्या ठिकाणी रचला होता आणि हा जो त्या ठिकाणी कट त्या माध्यमातून रचला होता या कुठेतरी आता हाणून पाडला आहे मुंबई पोलिसांच्या माध्यमातून. त्याचबरोबर यामध्ये सोनू उर्फ मोजे आणि इम्रानला जे आहे ते यामध्ये ताब्यात घेतलाय. त्याचबरोबर यापूर्वीच्या दहशतवादी हल्ल्यामध्ये खरं तर ज्यांच्यावरती संशय आला होता त्याच आरोपीला सुद्धा या ठिकाणी संशय म्हणून जे आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यामुळे या संदर्भात आता पुढील तपास सुद्धा जे आहे ते मुंबई पोलिसांनी त्याचबरोबर महाराष्ट्र एटीएस आणि दिल्ली स्पेशल सेलचे पोलिसांच्या माध्यमातून सुरू असल्याचं पाहायला मिळतं. जी, धन्यवाद जय सगळ्या तपशिलांसाठी.